तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार शिवनाथ दराडे यांनी सकाळी मतदान केलं। मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिंदेगड पुरस्कृत शिवाजी शेंडगे यांनी सुद्धा मतदान केलंय। तर मुंबई पदवीधरसाठी भाजपचे उमेदवार किरण शेलार यांनीही आपला अधिकार बजावला। कोकण पदवीधरसाठी भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी सुद्धा आपलं मत नोंदवलं आणि विजयाचा विश्वास व्यक्त केला। तर मतदान केल्यानंतर कोकण पदवीधरचे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। या मतदारसंघामध्ये सातत्याने 2 टर्म काम करत असताना विधायक कामं जी केलीत, विकासाची जी कामं केलीत आणि लोकहिताची जी कामं केलीत, त्याच्यामुळे आणि त्याचबरोबर महायुतीचा कार्यकर्ता आज जो तळागाळात राबतोय आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचतोय, त्याच्यामुळे निश्चितच मतदारांच्या माध्यमाने महायुतीच्या कार्यकर्त्याचाच विजय या मतदारसंघामध्ये होईल असं मी मानतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।